नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण आलेलो आहोत आदर्श गाव पिंपरी पेंढारमध्ये. शेतीप्रधान असणारं हे गाव आता विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. 20 तारखेला मतदान आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काही शेतकरी बांधव आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांची मतं विधानसभेविषयी, उमेदवारांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर जाऊया त्यांच्याकडे. दादा नमस्कार. नमस्कार. आता आपली विधानसभेची इलेक्शन सुरू आहे. बरेचसे उमेदवार रिंगणात आहेत. तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोण आमदार झालं पाहिजे? आमदार शेतकऱ्यांचं काम करणारा आमदार झाला पाहिजे. शेतकऱ्यांचं हित जोपासणारा आमदार झाला पाहिजे. कारण आम्ही शेतकरी, आम्हाला शेतीला बाजारभाव जे देतील असा आमदार झाला पाहिजे. कोण बाजारभाव देईन असं वाटतं तुम्हाला? पवारसाहेब ज्या पक्षाचं नेतृत्व करतील ते बाजारभाव देतील अशी अपेक्षा आहे. आता पवारसाहेबांच्या पक्षाकडून सत्यशीलदादा शेरकर हे उमेदवार आहेत. हे यांच्यावर आरोप असा होतोय की त्यांनी कारखाना सांभाळायला पाहिजे नव्हता, त्यांनी विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पडायला नव्हतं पाहिजे. काय वाटते तुम्हाला याबाबत? नाही, पवारसाहेबांनी जो माणूस दिला आहे तो नक्कीच शेतकऱ्यांसाठी काम करणार याची आम्हाला खात्री. बाकी कारखाने वगैरे ते त्यांच्या पातळीवरती पाहतील. असं कारखान्याचं कामकाज कसं राहिलेलं आहे 5 वर्षात? कारखान्याचं काम चांगलंच आहे. आता आपले आमदार 2019 ते 24 हे अतुल शेठ बेनके होते. त्यांनी पिंपरी पेंढार गावामध्ये कामं केलीत का? कामं केलेली आहेत, कामं होतच राहणार. ते आमदार होते म्हटल्यावरती काम करणारच ना. असे त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात? त्यांच्या कामांवरती कामं झालेलीच आहे. आमदार असल्यावरती काम करणं भागच आहे ना. एखादा सर्वसामान्य माणूस तर काम करू शकत नाही ना. आमदारांनाच निधी येणार, तेच काम करणार ना. त्याच्या मागच्या 5 वर्षामध्ये शरददादा सोनवणे आमदार होते. त्यांनी तुमच्या गावात कामं केलीत का? शरददादांनी सुद्धा कामं केलेली. मी काय म्हटलं, आमदार असल्यानंतर त्यांना तो जो निधी येतो येणार ते कामं करणारच. किंवा सर्वसामान्य हा माणूस हा करू शकत नाही ना, किंवा मी काम करू शकत नाही ना. आमदार आहे ते काम करणारच. असं तुम्ही म्हणताय त्यांनी दोन्ही लोकप्रतिनिधींनी कामं केली. ह्या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या काळात ते BJP सरकारमध्ये होते. म्हणजे अजितदादा पवार हे BJP सोबत आहे. शरददादा सोनवणे यांनी जो फंड आणला तो भाजपाकडून आणला. तर तुमचं काय मत आहे यावर? फंड आणला किंवा आणला असं हे नाही, पण रस्ते वगैरे झालेलेच आहे ना थोड्याफार प्रमाणात त्यांच्या. हे BJP सरकारच्या काळात झालं ना? बरोबर आहे का नाही? हे BJP सरकारची कामं आहेत. काय वाटतं तुम्हाला? असं नाही म्हणता येत. तुम्ही म्हणताय सत्यशील शेरकर तो उमेदवार शेतीसाठी, सरकारमध्ये इकडे कामं झाली, पण शेतकऱ्यांसाठी काय झालं? शेतकऱ्यांसाठी काय झालं असं. आता इलेक्शनच्या तोंडावरती कांद्याला बाजारभाव वगैरे असं काय वाटते? दादा बोला, तुमचं काय मत आहे? BJP सरकार हे शेतकऱ्यांच्या उपयोगाचं नाही. BJP सरकार हे नोकरीवाल्यांसाठी, शहरातल्या लोकांसाठी फायद्याचं आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या फायद्याचं सरकार पाहिजे. शेतकऱ्यांच्या फायद्याचं सरकार कोणते? पवारसाहेब, शरदचंद्रजी पवारसाहेब. आम्ही बाबांच्या मागे, बाबांचंच काम करणार. आणि आम्हाला जो उमेदवार दिलेला आहे सत्यशील दादा पवारांनी जुन्नर तालुक्यासाठी 3300 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. हां, ते कोणाला जाऊन भेटलेत? BJPत गेलेत ना ते. BJPत जाऊ द्या, पण तालुक्यासाठी 3300 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत जुन्नर तालुक्यात कोणत्याच आमदारांनी आणला नव्हता. एवढा निधी अतुल बेनकेंनी तालुक्यासाठी आणलाय. यावर तुमचं मत काय? पेक्षा विकास निधी आम्ही पवार साहेबांची माणसं आहेत. आम्ही त्यांचंच काम करणार. निधी येऊ नाही तर नाही येऊ, आम्हाला फक्त पवार साहेब, शरद पवार. पक्ष महत्वाचा की तालुक्याचा विकास महत्वाचा? शेतकरी, आम्हाला शेतकरी महत्वाचा आहे. शेतकऱ्यांसाठी दुधाचे बाजार काय आहेत? 1 मिनिट. शेतकऱ्यांसाठी आज 3 वर्ष झाले आम्ही फक्त दूध व्यवसायात हमालीच करतोय. दूध व्यवसायाचे दुधाला रेट पाहिजे. काँग्रेसच्या काळामध्ये असं काय वेगळं का अजितदादाने मग आम्हाला दुधाला रेट दिला नाही? काँग्रेसने तुमचा निधी येऊन 3000 कोटी 4000 कोटीला आम्हाला महत्व नाही. दादा 70 वर्ष काँग्रेस सत्तेत होतं, मग त्या काळात तुम्हाला न्याय का मिळाला नाही? 35 रुपये बाजार होते दुधाला. आज काय बाजार आहेत? 3 वर्षात बाजार काय दुधाचे? आमचं घर कशावर चालते? दुधावर चालते. मग दुधाचे बाजार आम्हाला महत्वाचे आहेत. महाविकास आघाडीने दुधाला न्याय का दिला नाही?
जेव्हा तुमचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस न्याय का मिळाला नाही? त्या वेळेस 38-36 रुपये बाजार होते. आमच्याकडे पावते आहेत. 3 वर्षाच्या आधी दुधाला 36 रुपये बाजार होते. आमच्याकडे पावत्या आहेत त्या. अतुल बेनके तालुक्याचे आमदार होते. 5 वर्षामध्ये विकास कामं झाली आहेत. हो, कामं झालेत. आम्ही नाराज नाही. फक्त त्यांनी BJPला साथ दिल्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर नाही आहे. परंतु अतुल बेनके हे BJP सोबत गेल्यामुळेच हां. या ठिकाणी सत्तेत जाऊन बसले आणि सत्तेत जाऊन बसल्यामुळे तालुक्याला 3300 कोटी रुपये मिळाले. याचं तुम्हाला कुठेतरी एक चांगलं काहीतरी काम झालं आम्हाला हे असं बघा, वाटत नाही? आम्हाला निधीपेक्षा शेतकरी पैसे मिळाले नसते तालुक्याचा विकास रखडला असता असं वाटत नाही? आम्हाला त्याच्याशी काही बोलायचं नाही. आम्हाला फक्त शेतकरी जागला पाहिजे. दुधाला आणि शेतीमालाला बाजार भेटले पाहिजे. आमच्या खिशात पैसे आले, आम्ही काहीतरी करतोय ना. रस्त्याला खड्डे पडले तर आम्ही वर्गवणी काढून मुरम टाकितोय. सत्यशील शेरकर आमदार झाले तर या सगळ्या गोष्टींना न्याय देऊ शकतील? देतील ना. आणि आम्ही सगळे त्यांच्याकडे जाऊन जाब विचारणार. आम्हाला हे पाहिजे आणि आमचा दुधाचा हे बाजारभाव भेटले पाहिजेत. हाच जाब तुम्ही तालुक्याचे आमदार अतुल बेनके किंवा शरद सोनवणे यांना विचारू शकणार नाही? पण त्यांना माहिती आहेत ना बाजार काय आहेत काय नाही आहे. त्यांना माहिती आहे ना दुधाला. आज सगळ्यात महत्त्वाचं दुग्ध व्यवसाय हा मोठा आहे जुन्नर तालुक्यात आणि त्या दुधाला बाजार भेटले. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी 4 गाया, 5 गाया, 20 गाया, 25 गाया आहेत. दूध अनुदान सुद्धा टायमात आम्हाला भेटत नाही. दादा, तुम्ही म्हणताय शेतीला बाजारभाव भेटला नाही, आता कांद्याला चांगला बाजारभाव आपल्याला भेटला पाहिजे. 1 मिनिट, कांद्याचे भाव 2 महिन्यापूर्वी काय होते ते पहा. 2 महिन्यापासून 8 महिन्यापर्यंत. आता हे तात्पुरते बाजार काही उपयोगाचे नाहीत. आणि आता कांद्याचा स्टॉक हा शेतकरी नाही तर व्यापारी जास्त करतोय. सोयाबीनचं सुद्धा आता व्यापारी स्टॉक जास्त आहे. कुठल्या शेतकऱ्याकडे 100 टन काय सोयाबीन आहे? व्यापाऱ्याकडेच आहे ना. मग ज्या वेळेस शेतकऱ्याकडं माल असतो त्यावेळेस शेतीला माल नाही, बाजारभाव भेटत नाही. आणि ज्या वेळेस व्यापारी स्टॉक करतो तेव्हा बाजार वाढत आहेत. दादा, सत्यशील शेरकर यांचं तालुक्याच्या विकासासाठी नेमकं व्हिजन काय आहे? शेतकऱ्यांचा विकास आता ते ऊसाला दर चांगला देणार आहेत. त्यानंतर दुधाचे पण प्रश्न मांडणार आहेत. आता ते नवीनच आहेत, पहिल्यांदाच उभे राहणार आहेत. त्यामुळे त्यांना थोडा वेळ लागणार आहे. आम्ही लगेच आज निवडून आल्यावर उद्या अपेक्षा नाही धरली पाहिजे. 5-6 महिने तर थोडं पाहिलं पाहिजे ना काय करतात काय नाही. परंतु त्यावेळेस तालुक्याचा 5-6 महिन्यासाठी विकास खुंटेल त्याचं काय दादा? अहो पण ते त्यानंतर ते 4.5 वर्षात बाकीचं सगळं भरपूर विकास करतील ना. 6 महिने नवीन माणसाला थोडा टाईम लागतो हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. पण 4.5 वर्ष आनंदात जगता येईल त्याचं काय? शरद सोनवणे तालुक्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून दादा पोहोचलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज अहो पण दादा पण आहेत ना, शरददादांच्या याच्यात असते ना, शरद पवार साहेबांच्या गटात आम्ही त्यांचं काम केलं असतं. आम्हाला दादा पण जवळचेच आहेत. पण आम्ही पहिल्यापासून दादा का नको कुठं आम्ही नाही बोललोय. पण आम्ही पहिल्यापासून तुतारीचं काम करतो म्हणजे पवार साहेबांचं. मग ते त्या पक्षात असतं आम्ही त्यांचं काम केलं असतं. दादा वाईट आहे आम्ही बोलतच नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर होता. मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे हे बघा, ते मराठा आरक्षण होईल तेव्हा होईल. त्या विषयावर आम्हाला काय तेवढा अभ्यास नाही सांगता येत. ते नाही. आता काय दादा, नमस्कार. नमस्कार. आपली विधानसभेची इलेक्शन रंधुमाळी सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला यावेळेस आमदार म्हणून जनतेने कोणाला निवडून दिलं पाहिजे? यावेळेला आमदार म्हणून जनतेला नवीन चेहरा असावा आणि नवीन चेहरा म्हणून आदरणीय पवार साहेबांनी, शरद पवार साहेबांनी जो दिला आहे सत्यशीलदादा शेरकर, तर तेच असावेत असं एक माझं वैयक्तिक मत आहे. परंतु दुसरेही 2 आमदार तेही कामाचे आमदार आहेत, त्यांनाही नाव ठेवता येत नाही. परंतु नवीन चेहरा आहे तर नव्या दमाने नवं काम होऊ शकतं. जनतेमध्ये अशी देखील चर्चा आहे की दादांना विधानसभेचं तिकीट भेटणार म्हणून दादा फक्त गेले 5-6 महिने तालुक्यात फिरत आहेत. म्हणजे इतर जे निष्ठावंत पवारसाहेबांचे जे मावळे आहेत, म्हणजे जे पदाधिकारी अधिकारी आहेत, जे त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांना डावलल्यामुळं सत्यशील शेरकर यांना त्याचा फटका बसू शकतो. काय वाटतं? नाही बसणार. कारण त्या सगळ्या निष्ठावंतांनी एकत्र मिटिंग घेऊन सर्वांनी एक दिलाने एक कोणालाही जो पवारसाहेब देतील, जरी दगडाला दिलं तरी त्या दगडाला शेंदूर लावायचं काम आम्ही सगळे करू असं कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे कोणी नाराज नाही. आणि दुसरी गोष्ट, सत्यशील शेरकर हे जरी आमदार नव्हते, कारखान्याचे चेअरमन जरी असले तरी त्यांनी
आणि पठार झालं. या आदिवासी कोरोना काळामध्ये गायांना चारा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. शेवटी पाण्याच्या टाक्या त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे हेही काम त्यांचं आपल्याला विसरता येणार नाही. ज्यांनी केले ते केलंच म्हटलं पाहिजे. अतुल बेनके यांनी पण काम केलेलं आहे भरपूर, परंतु ते आज BJP सरकारबरोबर त्या सत्तेमध्ये आहेत आणि त्यामुळं थोडंसं त्यांच्यापासून आम्ही दूर आहे. सत्यशील शेरकर यांनी कामं केलेली आहेत असं तुमचं मत आहे? कामं केलीत असं तुमचं मत आहे, पण असा एक वर्ग आहे समाजात की तो म्हणतोय की सत्यशील दादांनी जे त्यांच्याकडे कारखाना होता तर त्यांनी फक्त कारखाना सांभाळायला पाहिजे नव्हता, या जुन्नर विधानसभेच्या रिंगणात उतरायला नव्हतं पाहिजे. कारखाना जरी त्यांच्याकडे असला तरी कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवलेला आहे. कारखान्याला भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे जर तो कारखाना आहे, हा कारखाना जर चांगल्या पद्धतीने ते चालवत असतील तर कदाचित त्यांच्याकडे नवीन चेहरा म्हणून जर तालुका दिला तर तालुक्याचाही विकास ते चांगल्या पद्धतीने करतील असं बऱ्याचशा मतदारांचं म्हणणं आहे. आणि ते सत्यात उतरण्यासाठी 100% ते निवडून येतील अशी शाश्वती आहे. दादा, काय मत आहे तुमचं? कोण होईल यावेळेस जुन्नर तालुक्याचा आमदार? यावेळेस सत्यशील दादाच आमदार होणार. सत्यशील दादाच का आमदार होते? हो, त्यांचं विजन पण चांगलं आहे. त्यांनी आत्तापर्यंत कारखाना 1 नंबरमध्ये चालवलेला आहे. विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके हे 5 वर्ष आमदार होते. तुमच्या पिंपरी पेंढर गावात कोणकोणती विकास कामं त्यांनी केली? त्यांनी विकास कामं भरपूर केली. विकास कामं कमी केली नाहीत त्यांनी. बेनके का नको दादा? बेनके का नको? आता बेनके त्यांच्या अजितदादांबरोबर भाजप सरकारच्या याच्यामध्ये गेले, त्याच्यामुळं थोडीशी त्यांच्याबद्दल आमच्या गावात आणि परिसरात त्यांनी विकास कामं केली, पण बेनके केवळ अजितदादाकडे गेले म्हणून आम्हाला ते आमदार नको. तुम्हाला विकास कामं पाहिजेत का पक्ष पाहिजे? आम्हाला शरद पवार पाहिजे आणि पक्ष पाहिजे आणि शरद पवाराचा माणूस पाहिजे. आपण विकास कामांचं काय मग? विकास कामं होणार ना, ते पण करणार ना. ज्यावेळेस पवार साहेबांचं नियोजन राहील त्यावेळेस नक्कीच सत्यशीलदादा शेरकर तालुक्याचा विकास करतील. दादा, शरददादांची रिक्षा ही देखील तालुक्यात फार वेगाने धावताना दिसते. त्यांना पण लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. तरी तुम्ही म्हणताय सत्यशील दादा आमदार होते? सत्यशीलदादाच आमदार होणार. या मागचं नेमकं कारण काय? नेमकं त्यांच्या पाठीमागं पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांना मानणारा तालुका आहे आपला. तुम्हाला काय वाटते कोणाकोणामध्ये फाईट होईल? फाईट अतुल दादा आणि शेरकर. अतुल शेठ बेनके आणि शेरकरांमध्ये फाईट होईल असं तुमचं? माणूस चमकला पाहिजे आपला. बाबा नमस्कार. नमस्कार. आपली जुन्नर विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. 20 तारखेला मतदान आहे. काय वाटते तुम्हाला यावेळेस कोण आमदार झालं पाहिजे? काय नाव येईन हो? सत्यशील शेरकर. सत्यशील शेरकरच का आमदार झाली पाहिजे? अहो, पवाराची कामं आहे तशी. शरद पवाराची कामं तशी आहे. धरणं फिरणं झाली, हे झाली जुन्नर तालुका सुक्की केला त्यांनी. बाबा, या 5 वर्षामध्ये अतुल शेठ बेनके यांनी तुमच्या गावात कामं केलीत का? केली ना. कोणकोणती कामं केली? आता हे बाकीची रस्त्यांची इकडे तिकडे केलं आहे कामं. माळ्यांमध्ये काय रस्त्यांची काय केलं आहे. समाधानी नाही बाबा बेनकेंच्या कामावर? तुम्ही बेनकेंच्या कामावर समाधानी नाहीत का? का बरं? पवार साहेबांना सोडलं म्हणून? एका टाकल्यात म्हणून